तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। संजय कदम यांची प्रचारात महाआघाडी। मंडणगडमध्ये जोरदार प्रचार रॅली। सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी रॅलीत घेतला सहभाग। भारतीय जवान किसान पार्टीचा संजय कदम यांना पाठिंबा। कर्नल प्रकाश चव्हाण यांनी जाहीर केला पाठिंबा। दिलीप भोईर यांनी रोहामधील गावांना दिली भेट। मी निश्चित आमदार होणार, दिलीप भोईर यांचा विश्वास। आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जनजागृती मॅरेथॉन। ब्रँड अँबॅसेडर म्हणून सर्वांनी काम करावे, असे एम देवेंद्र सिंग यांचे आवाहन। आता पाहूया सविस्तर वृत्त। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी प्रचारात चांगलीच आहादी घेतली असून दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड येथे संजय कदम यांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली आहे। संजय राव कदम, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी मंडणगड अक्षरशः दणाणून गेले। संपूर्ण मंडणगड नगरीतून महाविकास आघाडीची ही रॅली निघाली आहे। यावेळी प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी संजयराव कदम यांची भेट घेऊन रॅलीत सहभाग घेतलाय। सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी संजयराव कदम हे निवडून येण्यासाठी शिर्डीच्या साईबाबांना आणि शनी शिंगणापूरला स्वतः सहकुटुंब सहपरिवार जाऊन देवाकडे साकडे घातले असून त्यांना साईबाबांची प्रतिमा आणि प्रसाद दिलाय। मंडणगड येथील जनतेने देखील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना मशालीवर मतदान करून प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार माध्यमांसमोर व्यक्त केलाय। राजाधिराज विराजमंडित श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। विजयाचं बोर्ड आजच भरवतोय। आज या ठिकाणी प्रचार रॅलीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे आदरणीय भावी आमदार संजयरावजी कदम साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज उपस्थित सर्व लोकांचं स्वागत करतो। आणि आज प्रचारानिमित्त आज आम्ही या शहरामध्ये जी रॅली केलेली आहे, निश्चितपणाने सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मंडणगडमध्ये एक ऐतिहासिक असं मागचा लीड आम्ही भरून काढून 4000च्या वर आम्ही लीड दिलेला आहे। आणि निश्चितपणाने या वेळेला आम्ही 6000 क्रॉस हा नारा आम्ही निश्चितपणाने देतोय आणि 6000च्या वर भावना मतदान या ठिकाणी करणार आहोत। आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ संजयराव कदम यांच्यासोबत आम्ही संपूर्ण मंडण तालुका वंचित बहुजन आघाडी आलेलो आहोत। गेली 4 दिवस आम्ही प्रचार करतोय। काही लोक आमचेच लोक येऊन प्रत्येक वाडीत गेलेत, पण त्यांना कसं काय उत्तर द्यायचं आम्ही दिलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट संजयरावकडे येईल किंवा शत्रुदादांकडे आलेला आहे। तर पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभेला 1000 मतदान होती, आता त्याच्या तिप्पट मतदान कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। महाविकास आघाडीच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपले सर्वांचे लाडके उमेदवार माननीय संजयराव कदम साहेब हे विधानसभेला उमेदवार म्हणून उभे आहेत। गेल्या लोकसभेमध्ये या मंडणगड तालुक्याने अतिशय वेगळ्या प्रकारचं काम करून सुमारे 4000चं मताधिक्य दिलेलं आहे। आत्ताच तर साहेबांचं तर लोकांच्या मनातला आमदार आहे, त्याच्यामुळं आमची सर्वांची खात्री आहे की 4 नाही 6000च्या पलीकडे आम्ही जाऊन या विधानसभेला भावना आम्ही लीड देणार असं निश्चय लोकांनी केलेलं आहे। संदर्भात आज शहरातून आम्ही प्रचार रॅली काढलेली आहे आणि एकंदरीत तालुक्यामध्ये फिरत असताना लोकसभेच्या डबल मतदान होणार याबद्दल तर माझा शंका नाही,
पण एवढं नक्की सांगेन की काही लोक पक्षाने जेव्हा कारवाई केली तेव्हा झेंडू बांब लावून रडली, त्याच्या पहिले 23 ढसासा रडायला लावू, कारण गद्दारी गाळल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण ज्यांना आम्ही निवडून आणण्यासाठी खांदे घेऊन नाचलो, ज्यांना आम्ही निवडून दिलं, शिवसेना 4 अक्षरामुळे जे आमदार झाले त्यांनी गद्दारी करून जे सोडून गेले, त्यांना गद्दारीचं फळ काय असतं ते निश्चित ही जनता 23 तारखेला दाखवेल आणि 23 तारखेला गुलाल हा भाऊंचाच उधळला जाईल एवढं आश्वासन देऊन सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहामधील अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोट्टम शेठ यांनी अलिबाग मतदारसंघातील रोहा विभागातील गावांना भेट दिली असून विद्यमान आमदारांचं आपल्या मतदारसंघात कायम दुर्लक्ष होत आहे अशी जोरदार टीका दिलीप भोईर यांनी महेंद्र दळवी यांच्यावर केली आहे. मी निश्चित आमदार होणार व संपूर्ण जनसमुदाय माझ्यासोबत आहे असा विश्वास दिलीप भोईर यांनी व्यक्त केलाय. पाहुयात काय म्हणालेत. आज माझ्या प्रचारानिमित्ताने ते उपसारे बुद्रुक असेल तिकडची गावं मला एक्सेप्ट करतील. या खारगाव मतदारसंघामध्ये येणारे ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये जो आम्हाला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायती ज्या ज्या असतील, मग कुंभोशी असेल किंवा अजून पुढच्या गोपन असेल, ह्या ग्रामपंचायती पूर्ण करणार. नाही त्यांनी फार अभाव आहे. म्हणजे ज्यांनी 35-40 वर्ष नुसतं आजपर्यंत आपली पोळी भाजली असं मी 100% बोलेन. आणि आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी तर सांगितले 5 ते 6-7 हजार कोटी रुपये या विधानसभेमध्ये आले. पण मी ज्या वेळेला गेल्या 6 महिन्यापासून मी या विधानसभेचा जो खारगाव रोहाच्या कडील ग्रामपंचायती असतील किंवा निडीच्या साईडला झोलांबे पासून पुढे जी गावं आहेत भातसई पासून, त्याचबरोबर रोहा मुरुडवरून येणारे सावली असेल, टोकेखार असेल, त्या ग्रामपंचायतीत बघितलं तिथे कुठेही तसा विकास दिसत नाहीये त्यांना. कारण ते माझे फोटो घेऊन खिशात फिरतात. 100 मागच्या वेळी बोलले की 100 फोटो घेऊन मी खिशात फिरतोय. हो काय, त्याला काही जनतेचं अजूनपर्यंत किंवा ह्या मतदारसंघाची ओळखही नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आता तर ते म्हणा लागले 1000 फोटो घेऊन खिशात फिरतोय. अरे पण एकच छोटं भारी पडलंय. आणि जी लढत आहे माझ्याबरोबर आता कोणीच नाही, दोघं पण नाहीये. मी तर सांगतोय, मग महेंद्र दळवी असेल किंवा आताचे ते विद्यमान आमदार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे 35-40 वर्ष त्यांच्या घराचा वारसा आहे, त्याची चित्रलेखा वाटील आहेत, तेही मी अपक्ष आहे आणि तेही माझ्याबरोबर आज स्पर्धेमध्ये नाहीत असं मला निश्चित वाटतं. का कारण ही जनता माझ्याबरोबर असताना हा 100% माझा विश्वास आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी आज मॅरेथॉन काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढवण्यासाठी सर्वांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केले आहे. पोलीस मैदान येथून सुरू झालेल्या या रॅलीस जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे हे देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके, प्रांताधिकारी जीवन देसाई, गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला फलकावर स्वाक्षरी करून स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर सर्वांनी शपथ घेतली. पोलीस मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन जयस्तंभ मार्गे भाट्टे बीच येथे पोहोचली व मॅरेथॉनची सांगता करण्यात आली. मॅरेथॉनमध्ये कोस्टल मॅरेथॉन पथक, सायकल असोसिएशन, पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रायगडचे अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया रोहा येथील प्रचार सभेत दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत. नितेश राणांना कुठलाही अधिकार नाही की सरकार काय करणार हे सांगण्याचा. महाराष्ट्राचं महायुतीचं येणारं सरकार हे संविधानाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी काम करत राहणार आहे आणि आपल्या देशाच्या संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये हा देश सेक्युलर आहे याची स्पष्टपणाची त्याच्यामध्ये नोंद आहे. आणि नितेश राणे ज्या ज्या वेळेला वेगवेगळं वक्तव्य करत असतात त्या वक्तव्याशी आम्ही कधी सहमत त्या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच सर्वांना सोबत घेत या महाराष्ट्राची जी काही परंपरा आहे तीच पुढे त्या पद्धती.
पुणे जिल्हा रहिवासी संघाच्या माध्यमातून डॉक्टर मंगेश आमले यांना जोरदार पाठिंबा मिळत असून त्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. आपल्या घरात आपल्या मुलाचं कौतुक झालं तर त्या मुलाची उमेद वाढते, त्यामुळे माझं बळ हत्तीच्या बळा इतकं वाढलं आहे. देशस्थ मराठा संघटनेचे काम मी गेल्या कित्येक वर्षांपासून करतोय. मी जात धर्म पाळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटनांचा देखील मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, असे मंगेश आमले यांनी म्हटले आहे. हरिश्चंद्र डोके, सुप्रियाताई विटांगळे, राजेंद्र आपला आभार व्यक्त करतो. आपल्या भावनेतून आपण सर्वांना आणि माझ्या पुणे जिल्हा रहिवासी संघ यांनी आयोजित या प्रचार सभेमध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं की ओसंडून गर्दी वाहिली. लोकांना बसायला जागा नव्हती. अशी शेकडो लोक इथे येऊन आज ही प्रचार सभा यशस्वी करून गेलेत. आपल्या माणसाचं, आपल्या मुलाचं घरामध्ये जर कौतुक झालं तर त्या मुलाला बळ मिळतं, त्याला पुढे जाण्याची उमेद वाढते. आणि मला वाटतं मी ज्या पुणे जिल्ह्यामधून येतो, जुन्नर तालुक्यातून येतो, तेथून या मंडळींनी हा सांगावा निरोप माझ्यासाठी आणला आहे की डॉक्टर मंगेश आमले, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, पुढे जा, तुम्हाला आम्ही पाठिंबा देतोय, तुम्हाला बळ देतोय. आणि तो सांगावा, तो निरोप मला अतिशय जोरदार पोचलेला आहे आणि माझं बळ अगदी हत्तीच्या बळा इतकं झालेलं आहे. स्वराज्य पक्षाचे माझ्या माहितीनुसार कोणी उमेदवार नाही आहेत. राहिला प्रश्न मराठा समाजाचा, तर देशस्थ मराठाच्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आणि गेले अनेक वर्ष देशस्थ मराठामध्ये मला वाटतं 20 एक वर्ष मी माणिक शेठ, मी तुमच्या सगळ्यांसोबत काम करतोय. त्याच्यामुळे 20 वर्षापासून मी चळवळीतच काम करतोय. दुसरी राहिली प्रश्न, मी जात धर्म भाषा प्रांत या बाबींना मानत नसल्यामुळे मला फक्त मराठा किंवा असं स्पेसिफिक न जाता मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, बौद्ध समाजाचा मिळतोय, उत्तर भारतीयांचा मिळतोय. कालच सिंधी समाजाचं शिष्टमंडळ मला येऊन भेटून गेलं. गुजराती समाजाचं शिष्टमंडळ, राजू शेठ त्या दिवशी आपल्याकडे आलं होतं. अशी वेगवेगळ्या शिष्टमंडळं मला येऊन भेटून जातात, कारण त्यांना एक उच्च शिक्षित चेहरा पाहिजे, उद्यमी चेहरा पाहिजे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस पाहिजे. त्याच्यामुळे मला मोठ्या प्रमाणामध्ये या बेलापूर मतदारसंघातून नव्हे तर नवी मुंबईतून प्रतिसाद मिळतोय. आपल्या साहेब, तुम्हाला मिळालेल्या सर्वेनुसार किती मतांची आघाडी तुम्हाला मिळू शकते? म्हणजे मतांची आघाडी तर निश्चितपणे एक 5-6 दिवसांच्या नंतर मी आपल्या सगळ्यांसमोर येऊन जाहीर करेल. परंतु जो काही सर्वे माझ्या समोर आलेला आहे त्याच्यामध्ये मी विरोधकांपेक्षा 20-22% आत्ता पुढे आहे असं मला माझ्या यंत्रणेने सांगितलेलं आहे. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक गुन्हे घडत असताना महाड तालुक्यातील साखडी गावातील आपल्याच भावाने लाकडी दांड्याने बेदम मार दिल्याने संतोष भागुजी जगताप असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने महाड येथे प्रथम उपचार करून उपचाराकरिता मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. आरोपी हा भिवगर गावातील असल्याचे बोलले जात आहे. कैलास जगताप हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याने मागील काही महिन्यांपूर्वी बीरवाडी येथे मोबाईल शॉपी दुकानातील कामगाराला देखील बेदम मारहाण केली होती. MIDC पोलीस ठाण्यात किरकोळ तक्रार दाखल केली असे नातेवाईकांचे आरोप असता आरोपी हा मोकाट असल्याने कैलास जगताप यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असून पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील जखमी संतोषच्या नातेवाईकांनी केली आहे. संध्याकाळी 6 वाजता संतोष भागोजी जगताप हा मळणी काढत असताना टू व्हीलरवरती 3 जण कैलास भागोजी जगताप आणि भिवगरचे 2 जण असे 3 जण येऊन डोक्यामध्ये त्याला काठीने व रॉडने कड्याने मारहाण केली. तसे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता. तिथून जाणारा एक प्रताप भोसले यांनी त्याला सोडवले आणि घरी पोचवले. तरी देखील तो तिथं घरी जाऊन गाडीला जाळपोळ करून आईला शिवीगाळी करून आईला मारहाण केली. गाडीच्या काचा वगैरे फोडल्या, गाडीला आग लावली. त्याच्यानंतर मला गावातून एक फोन आला. मला सांगितलं की असं असं मॅटर झालेलं आहे तुझ्या घरी, तू तात्काळ तिथं हजर राहा. त्याच्यानंतर मी तिथं गेलो असता पोलिसांना फोन केला गोरेगावकरांना, साहेब असं असं मॅटर झालेलं आहे, तरी गाडी पोलीसची येऊ द्या.
तरी त्यांनी दखल घेतली नाही. काय म्हणलं आमच्याकडे गाडीच नाही आहे उपलब्ध, आम्ही कसं येणार. त्याच्यानंतर मी परत त्यांना रिटर्न फोन केला. म्हटलं साहेब असं असं मॅटर झालेलं आहे, बाईकवरती तरी या. नाही म्हटले तुमचा पेशंट तुम्ही कशाने तरी घेऊन या. त्याच्यानंतर मी मिनी डोर केली. मिनी डोरमध्ये म्हटलं साहेब चला की असं असं तू दगडफेक करतोय. बस स्टॉपला 3 जण, ते भिवघरचे 2 जण सत्कारपैकी पोरं आणि तो उभा आहे, तरी गाडीचीच आहे हे पोरण. तरी पण ते देखील आमचं मानायचं तुम्ही MMAला आणा, त्याच्यानंतर आम्ही का असेल ते बघू. आम्ही MMAला त्याला घेऊन आलो. त्याच्यानंतर आतमध्ये नेला. 11 टाके पडलेत त्याला. पोलीस आले तिथं, बघितला आणि त्याच्यानंतर किरकोळ गुन्हा दाखल केला त्यांनी. ते म्हटले की नाही हा किरकोळ गुन्हा आहे. आम्ही म्हटलं साहेब आणि बघा खाली आमचा वाडा वगैरे पेटवते, तुम्ही जावा. त्याच्यानंतर पोलीसची गाडी तिथं दाखल झाली, त्याला पकडून आणला. त्याच्यानंतर मला फोन आला की साहेब जगताप तुम्ही आहे तिथं, त्यांना घरी या आणि त्याचा कडा आम्हाला जमा करायची, 2 माणसं घेऊन या. मी तिथं परत गेलो 12 वाजता. 2 माणसं हे केले, कडा जमा केला आणि 2 तासामध्ये आरोपीला परत सोडून दिला. परत जाऊन तो जनार्दन सकाराम जगताप याच्या घरी जाऊन कोयत्या कुराड्या पाजून गावातून घरघर फिरतोय. म्हणतो परत जर ते 2 जण मला मिळाले तर त्यांना जीवीन हात ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन जगताप आणि जनार्दन जगताप हे दोघं भाऊ त्याला मिळू नाही. तिथं चुलत भावाची पोरेच आमच्या तिथे. 2016 पासून साहेब हा मॅटर चालूच आहे. हा 2024ला परत तो फायनल झालेली आहे. आणि ह्याला जर बरं वाईट झालं, आज त्याची तब्येत इथं सिरियस झालेली आहे. 4 दिवस झाले आम्ही इथं त्याला उपचार करतोय महाडमध्ये पावसे डॉक्टरचे. तर तरी पण देखील त्याला काय फरक पडत नाही. उद्या त्याला आम्ही मुंबईत हलवण्यात आहे. उद्या त्याला बरं वाईट जर झालं काय तर त्याला जबाबदार हे 3 जण राहणार आहेत. आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करावी आणि हाफ मर्डरची केस त्याच्या नावावरती हे करावी. किरकोळ केस नाही आहे. 11 टाके पडलेत. हाफ मर्डरची केस कशी टाकतात ती लोक? एवढं स्वतः घरी जाऊन देखील गुन्हे साहेब का असे प्रकार करतात, आम्हाला पण काय कधी कल्पना नाही आहे. आणि जर काय झालं याला बरं वाईट तर 3 जणांवरती आम्ही हाफ मर्डरची केस कायमस्वरूपी आणि कारवाई झालीच पाहिजे, ही माझी अशी मागणी आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण.